बद्दल तिचा झालेल्या अत्याचार, तिचे झालेला अति तीव्र शब्दामध्येही ज्याचा उल्लेख करता येत नाही असा निर्गुण खून आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं, तिच्याबद्दलचे सर्व सीसीटीव्ही मिळणं आणि तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे. सकाळपासून कालपासूनच पोलीसच्या 2 टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत. लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे. ती नक्की होणार आहे ही आम्ही तुम्हाला सांगतो. विषयाकडे धावतायत तुम्ही, गावात सीसीटीव्ही आहेत का, आम्ही आमदारांकडे का थांबलो, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सीसीटीव्ही आहेत. जिथे नाही आहेत तिथे सीसीटीव्ही लावले जातील. आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे. 100% ते यशस्वी होईल. टाळ्याने मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे. म्हणून काल सकाळपासून आतापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय. सतत पोलिसांच्या संपर्कात आहोत. जिथे टीम गेल्या आहेत ते समाधानपूर्वक आहे. आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा. आणि काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली. आपण तिचे अंत्यसंस्कार केले. त्या बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आता सांगून अजून दुःखावर मीठ सोडायचं नाहीये. पण तिची योग्य वेळी विल्हेवाट लावणं, कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला 24 तास लागणार आहे. हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी 5 वाजवलं. जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो. पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली. काल विल्हेवाट लावलं. आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधी झाला. प्रकाश कांबळे इथे आहेत. आता राहिला प्रश्न आरोपीचा. एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आलाय, पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आलाय, सगळ्यांकडून आलाय. त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल. तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि याच्याकरता 100% कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि अख्ख्या महाराष्ट्रांना ज्यांची ओळख आहे त्या आमच्या वाघताई याही इथे आलेल्या आहेत. त्याही तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करतील, कारण त्यांनाही आम्ही वरिष्ठ लोकांशी बोललो. आणि काही जण जे फक्त आता मोर्चा गेला माझ्या ऑफिस समोर बसले, मला त्याचं दुःख नाही. पण मी कालपासून हेच करतोय. मला जर सांगितलं असतं तिथे येणार तर मी आधीच आलो असतो. मी तेव्हाही सीपी आणि डीसीपींबरोबर होतो. त्याच्यामुळे लोकांना कोणाला त्याचं राजकारण करायचंय त्याच्यात मला जायचं नाही. आपल्याला त्या यशस्वी शिंदेला न्याय मिळण्याकरता आपण सर्व हे सांगतो. तुमच्या भावना असतील की आत्ताच्या आत्ता पकडा, तर पकडण्याकरता जी प्रक्रिया आहे ती पोलीस करत नसतील तर आपण त्यांना दोषी मानायचं. पोलिसांनी सांगितलं आम्हाला 2 दिवस आणि तेही सांगतो ना ताई, तेही सांगतो जरा समजून घ्या. 2 दिवसात नाही झालं तर त्यांचं 2 दिवसाचं म्हणणं आहे. आज रविवार आहे. आपण मंगळवारी किंवा बुधवारी त्याचा निर्णय घेऊ. गुरुवारपासून शुक्रवारपासून बेमुदत बंद करू. गुरुवारी आपलं बंद असतं. आपण सर्व रस्त्यावर बसू. मी तुमचा प्रतिनिधित्व करीन हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. काय काळजी करू नका. आपण ज्या पोलिसांच्या भरोशावर शांतता आणि सुव्यवस्थेचं आपण अपेक्षा करतो त्यांनाही थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि अनेक गोष्टी डेव्हलपमेंट चांगले आहेत त्या पोलिसांनी आम्हाला सांगितल्या. मी आत्ता सांगणं म्हणजे आपण पोलिसांना मदत करण्याच्या ऐवजी आरोपीला मदत करणं होईल त्याला पळण्याकरता. म्हणून सांगत नाही. पोलीस फार होपफुल आहेत. लवकरात लवकर आपल्याला आरोपी पकडल्याची बातमी मिळेल. साहेब तुम्ही आता थांबा जरा.